नमस्कार. आज आपण आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे व्हॅनिला आईस्क्रीम. एकदम आईस्क्रीम पार्लरसारखी बनलेली आहे, एकदम सॉफ्ट आणि पाहू शकता किती मस्त बनलेली आहे, क्रीमी आणि सॉफ्ट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. उन्हाळा चालू आहे, आईस्क्रीम सर्वांना आवडते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा लिटर दूध, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर दूध तापायला ठेवायचे आपल्याला. फुल क्रीम दूध घ्यायचे म्हशीचं, म्हणजे पटकन आटल्या जाते ते. त्यातलं थोडंसं काढून घ्यायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर मिक्स करण्यासाठी. एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की बनवून पहा. आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीचं सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तर दूध उकळलेलं आहे, तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेऊ. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याच्या गुठळ्या बांधतात, तर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एकदम सॉफ्ट आणि क्रीमी बनते, नक्की बनवून पहा अशा पद्धतीने. दुधाला सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला. पाहू शकता आटून घेतलंय थोडंसं. आता आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं ते दूध टाकायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या बनणार नाहीत. त्याला चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्येच बनवणार आहोत. आपल्याकडे व्हिप मशीन नसले तरी चालते. आता आपल्याला 1 वाटी साखर टाकलेली आहे. 50 ग्रॅम साखर असेल, आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त. पण ही परफेक्ट आहे. सारखं हलवत राहायचे. साखर टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं. शिजलेलं आहे व्यवस्थित. आता आपल्याला कढई उतरून घ्यायची, थंड होण्यासाठी ठेवायचे. व्यवस्थित थंड होऊ द्यायचे.
आता थंड झालेला आहे. 15 ते 20 मिनिटात होऊन जातं थंड, कढई रुंद असल्यामुळे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची आपल्याला 1 वाटीभर. अजून थोडी 1 चमचा घातलेली आहे. क्रीम फ्रीजरमध्ये ठेवायची आपल्याला अगोदर आणि ती थंड झाल्यानंतर व्यवस्थित घालायची. जास्त थंड झाल्यानंतर हे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. आता फिरून घ्यायचे आपल्याला 2-3 मिनिट. पाहू शकता असा फेस होईपर्यंत फिरून घ्यायचे. आहे का नाही सोपी पद्धत. आपल्याला आता ह्या एका डब्यामध्ये काढायची ती. पाहू शकता किती मस्त बनलेली आहे. आता याला पॅक झाकण लावून आपल्याला फ्रीजरमध्ये 3-4 तासासाठी ठेवून द्यायची. व्यवस्थित पॅक करून ठेवायची. हे आता नंतर काढून घेतले. पाहू शकता. आता याला परत थोडंसं फिरवून घ्यायचे 1-2 सेकंदासाठी. जास्त नाही फिरवायचे. थोडीशी पॅक झाली. थोडी मोकळी करायची आणि नंतर काढायची आपल्याला. ते 2 तासातच फिरवण्यासारखे होते, पण थोडा वेळ जास्त राहिल्यामुळे ते पॅक झालेले आहे. आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. आणि फिरवून घ्यायचे आता. आणि डब्यातली शिल्लक राहिलेली बाउलमध्ये काढून घ्यायची. म्हणजे आपल्याला डब्यात परत फिरवून तिला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे. आईस्क्रीमला त्याच डब्यात ठेवणार आहोत आपण. जास्त फिरवायची नाही आहे, थोडीशीच फिरवायची आपल्याला. 1 सेकंद. पाहू शकता किती क्रीमी बनलेली आहे. वा, मस्त झाली. आता राहिलेली पण आपल्याला फिरवून घ्यायची परत. ती आता व्यवस्थित मेल्ट झालेली आहे. तेल काढून घ्यायची भांड्यामध्ये. आता व्यवस्थित झालेली आहे. आता आपल्याला त्या डब्यामध्ये काढून घ्यायची. मस्त. तर सिल्वर पेपरने पॅक करून घ्यायचे म्हणजे आईस क्रिस्टल्स
होत नाही त्याच्यामध्ये. तसेच जर ठेवलं तर आईस क्रिस्टल्स बनतात. आता व्यवस्थित कवर करून घ्यायची आपल्याला. आणि 12 तासासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची. आता 12 तासानंतर मी ओपन केलेलं आहे. पाहू शकता किती मस्त बनलेले आहे. किती छान टेक्स्चर आलेला आहे. मस्त. आता स्कूपच्या सहाय्याने आपल्याला काढून घ्यायची तिला. पाहू शकता किती सॉफ्ट आहे. लगेच व्यवस्थित निघते. मस्त. वा, जबरदस्त दिसते आणि खायला पण छान झालेले आहे. तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशी बनली ते. मस्त. हे सर्व केलेले आहे. पाहू शकता किती मस्त कलर आला आहे आणि किती छान दिसते. एकदम क्रीमी आणि सॉफ्ट. मस्त. तयार आहे आपले आता व्हॅनिला आईस्क्रीम. आईस्क्रीम पार्लर सारखी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आणि थोड्या सामानात. वा, काय भन्नाट झालेली आहे. मस्त. मस्त बनलेली आहे. पाहू शकता. चला तर मग भेटूया अशा दुसऱ्या आणखी एका छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी पाहून बनवून खात राहा आणि आनंदी राहा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.